नमस्कार. या प्रश्नात काय म्हणलंय, y इज इक्वल टू 7 आहे. ही रेषा खालीलपैकी कोणत्या रेषेला समांतर आहे? ठीक आहे. y इज इक्वल टू 7 याचा अर्थ काय? x काहीही असताना y हा 7च राहणार आहे. हा y ऍक्सिस गेला, हा x ऍक्सिस झाला. x ऍक्सिस y. x किती पण असू द्या, तुमचा y किती असणार आहे? 7. y इथे 0 असतो. 1 2 3 4 5 6 7 सपोज इथं 7. एक्स इथं 0 असताना एक्स इकडे असतो 1 2 3 4 असे एक्स ऍक्सिस वरती. एक्स 1 असू द्या, वाय 7च असणार. एक्स इकडे 4 असू द्या, वाय 7च असणार. एक्स इकडे इन्फिनिटी असू द्या, वाय 7च असणार. म्हणजे वाय इज इक्वल टू 7 ही अशी रेषा झाली. आणि लक्षात, वाय कायम 7. बघा ना, इथलचा पॉईंट घेतला तरी वाय वरती किती, वाय कुठे येणार आपला? इथंच येणार, हे 7लाच. वाय ऍक्सिस वर 7. एक्स किती झाला तरी वाय 7च राहणार. वाय इज इक्वल टू 7 ही रेषा काढता आली. ठीक आहे. कोणत्या रेषेला समांतर विचारली? ही काढली आपण, y इज इक्वल टू 7 ची रेषा. ही कुणाला समांतर आहे? खालच्या x ऍक्सिसला समांतर आहे. y ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. म्हणजे x ऍक्सिस हे पर्याय उत्तर चालू, पर्याय नंबर 4. पाहिल्याबद्दल थँक्स.